हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर आज आपण ब्रायडल डिझायनर ब्लाऊजची स्लीवचं वर्क कसं बघायचं ही डेमोसाठी मी छोटी स्लीव्ज घेतलेली आहे। याला साईडला आपण थोडीशी बॉर्डरसाठी किंवा आउटलाईनसाठी स्पेस सोडलेली आहे। त्यानंतर हे मध्ये आपण फ्लावर करणार आहोत, त्याची डिझाईन आणि दोन्ही साईडची डिझाईन असे मी ड्रॉ करून घेतलेलं आहे। तर पहिल्यांदा आपण शुगर बीड्स ऐवजी थोडासा वेगळा लुक देण्यासाठी ब्लाउजला सिल्क थ्रेडची आउटलाइन करून घेत आहोत। जनरली जेव्हा आपण जरी थ्रेडची आउटलाइन करतो तेव्हा त्याच्यावरून स्टिच येतं, तर यावेळी आणि थोडीशी एखादी आउटलाइन आपल्याला दिसते ब्लाउजची। तर यावेळी थोडासा वेगळा लुक देण्यासाठी मी ही जरी थ्रेडची आउटलाइन करून घेत आहे। ही डेमोसाठी मी स्लीव्स करते, त्यामुळे साईडला मार्जिन वगैरे सोडलेलं दाखवलेलं नाही आहे। ते सगळं मार्जिन कसं सोडायचं हे आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आहे। जसं आपण जरी थ्रेडच्या 2-3 आउटलाइन करून घेतो तशा सिल्क थ्रेडच्या पण करून घ्यायच्या आहेत। सिल्क थ्रेडची आउटलाइन करण्यासाठी आपण ही 2 तारची सुई आणि डबल थ्रेड पकडलेला आहे। इथे मी 2दा आउटलाइन करून घेतलेली आहे। तुम्हाला आणखी जाड हवी असेल तर तुम्ही अजून 1-2 लाईन करू शकता। इथे गाठ मारून मी याच्या शेजारी आता शुगर बीड्सची आउटलाइन करून घेऊयात। प्रत्येक वेळी ब्रायडल वर्कची ऑर्डर असताना शूट करून व्हिडिओ बनवणं शक्य नाही होत, म्हणून मी या छोट्या छोट्या पण हेवी वर्क असलेल्या स्लीव्स तुम्हाला वर्क करून दाखवत आहे। प्रॉपर फिनिशिंग आणि परफेक्ट वर्कचा लुक येण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। शुगर बीडची आउटलाइन झालेली आहे, त्या शेजारी मी ही गोल्डन कडदानाची आउटलाइन करून घेते। कोणताही बीड्स किंवा कडदाना कोणत्याही स्टिच करताना एका वेळी फक्त 2च कडदाने किंवा शुगर बीड्स किंवा कोणतेही बीड्स यूज करायचे आहेत। त्यामुळे आपलं वर्क टाईट राहतं आणि फिनिशिंग व्यवस्थित दिसतं। ओके, त्यानंतर आता आपण हे वरती जे ड्रॉ करून घेतलेलं आहे हे इथे सेंटरला हे लीव्स आणि याच्यावरती फ्लावर्स काढणार आहोत। त्यानंतर दोन्ही साईडला सेम डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आता एक छोटासाच पॅच घेतला आहे मी, त्यामुळे मी हे हातानेच ड्रॉ केलं आहे। तुम्ही ट्रेस करू शकता, ज्यामुळे व्यवस्थित दोन्ही साईडचं वर्क येईल। तर पहिल्यांदा आपण हे जे काढून घेतलेलं आहे या सगळ्याला शुगर बीडची आउटलाइन करून घेणार आहोत। मी आउटलाइन सोबतच या जे छोटे छोटे डिझाईन आहेत ज्यामध्ये मोती ॲड केलेले आहेत
ते पण करून घेते. एका साईडचं वर्क करून झालेलं आहे. आता हे सेंटरचे जे फ्लावर आहे तिथे आपण आत्ता साईडच्या फ्लावरला जशी केली तशीच शुगर बीट्सची आउटलाईन, त्यानंतर या मोतीची आउटलाईन आणि या मोतीच्या नंतर परत एकदा शुगर बीट्सची आउटलाईन करून घेणार आहोत. सेम आपण दुसऱ्या बाजूने पण
तशीच आउटलाईन करून घेतलेली आहे. त्यानंतर मधल्या फ्लावर्सचा जो रिकामा पोर्शन आहे तो फिल करण्यासाठी आपण इथे सिल्क थ्रेडचं लोडिंग करणार आहोत. मी साध्या सुईने लोडिंग करते. त्याला 8 पदरी दोरा घेतलेला आहे मी सिल्क थ्रेडचा रॉयल ब्ल्यू कलर. तुम्ही ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट कोणताही कलर साडीतला तुम्ही यूज करू शकता. या फ्लावरसाठी आपल्याला या डिझाईनमध्ये 2 कलरचे सिल्क थ्रेड यूज करायचे आहेत. सिल्क थ्रेडचं लोडिंग करताना दोऱ्याचा गुंता होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण आपण 7 ते 8 पदरी दोरा घेतलेला आहे. सोडताना टाईट पकडून सोडायचं आहे. अशा प्रकारे लोडिंग झालेलं आहे. त्यानंतर ही जी बाहेरची साईड आहे ते आपण लॉंग नॉट विथ सिक्वेन्स करणार आहोत. त्यासाठी पण आपण सेमच थ्रेड यूज केलेला आहे, 8 पदरी रॉयल ब्लू सिल्क थ्रेड. लॉंग नॉट टाकताना त्यामध्ये जास्त डिस्टन्स नाही ठेवायचं आहे, जवळजवळ लॉंग नॉट टाकायचे, त्यामुळे फ्लावरचा शेप व्यवस्थित दिसतो. आता ही डेमोसाठी मी छोटी स्लीव्ज घेतलेली आहे, त्यामुळे साईडची जी डिझाईन आहे ती फक्त एकाच फुलापर्यंत आलेली आहे. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल स्लीव्जवर वर्क करणार त्यावेळी स्लीव्ज मोठी असते, त्यामुळे साईडच्या डिझाईनच्या 2 लाईन्स तरी आरामात बसू शकतील त्यावरती. आपण वर्क करताना शुगर बीट सोडून बाकीचे सिल्क थ्रेड किंवा हे मोती असे जे यूज करतो वर्कसाठी, त्यामुळे ब्लाऊजला जरा हेवी लुक येतो आणि सिंपल वर्कमध्येही खूप छान ब्लाऊज तयार होतो आपला. अशा प्रकारे शेवटची लॉंग नॉट आणि हे आपला फ्लावर्स तयार झालेला आहे मधलं. सेम हे फ्लावर्स साईडने पण होऊ शकतं, पण तिथे आता जागा नाही आहे, त्यामुळे मी तिथे केलेलं नाही आहे. साईडच्या फ्लावर्समध्येही सेम आपण लोडिंग करून घेऊयात. जेव्हा आपण एखादं मटेरियल यूज करायला घेतो, सपोज मी आता या सिल्क थ्रेडने लोडिंग करायला घेतलं आहे, तर जिथे जिथे स्लीव्जमध्ये ह्याचं वर्क असेल ते कंप्लीट करून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळा थ्रेड हातात घ्यायची गरज लागत नाही आणि आपलं कामही पटापट होऊन जातं. अशा प्रकारे साईडच्या फ्लावर्सही लोडिंग व्यवस्थित झालेलं आहे. ओके, एंड नॉट मारून घेऊयात. यानंतर ही जी पानं आहेत याला आपण ग्रीन कलरने लोडिंग करणार आहोत सिल्क थ्रेडने. एका साईडचं मी करून घेतलेलं आहे, तसेच या फ्लावर्सच्या खालचे लिप्सही करून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या साईडचे मी तुम्हाला करून दाखवते. लोडिंग करताना नेहमी क्रॉस स्टिच टाकायचा आहे.
एकदम सरळ किंवा आडवा नाही टाकायचा, लीफमध्ये क्रॉस स्टिचने लोडिंग करायचं, म्हणजे त्याचं फिनिशिंग व्यवस्थित येतं, लुक छान दिसतो. हे अशा प्रकारे आपल्या लीव्सचं लोडिंग हे कंप्लीट झालेलं आहे आणि आपल्या ब्लाऊजच्या स्लीवची आउटलाईन तयार आहे. सेम आउटलाईन आपण गळ्याला पण करू शकतो. आता आपण स्लीवचा वरचा भाग जो आहे तिथे 1-1 इंचावर मार्किंग करून घेऊयात आणि जिथे मार्किंग केलेलं आहे तिथून लाईन्स मारून घेऊयात स्केलने. ही जी लाईन आहे याचा सेंटर काढून घ्यायचा आहे, अल्टरनेट लाईनचा सेंटर, आणि मग जी दुसरी लाईन आहे त्यापेक्षा 1 इंच खाली आणि 1 इंच वरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. यामुळे आपल्याला क्रिस क्रॉस मार्किंग भेटेल. त्यानंतर पहिल्यांदा आपण सेंटर लाईनपासून स्टार्ट करूयात वर्क करायला. पहिल्यांदा हा एक मोती स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर परत एकदा रॉयल ब्ल्यू कलरचा सिल्क थ्रेडने आपण लॉंग नॉट टाकून घेणार आहोत. 3 लॉंग नॉट टाकायचे आहेत, 2 साईडला आणि 1 मध्ये, अशा शेपमध्ये ट्रायंगल. अशा प्रकारे मोतीच्या दोन्ही साईडला आपण या 3 लॉंग नॉट टाकून घेणार आहोत. यानंतर मी साध्या निडल्सने आता पुढचं वर्क करून दाखवते तुम्हाला. जसं आपण सिल्क थ्रेडचं लॉंग नॉट तिन्ही साईडला टाकल्या, सेम तसंच शुगर बीड्स आणि मोती यांचा स्टिच करून घेणार आहोत. हा पहिला सेंटरला, त्यानंतर 2 शुगर बीड्स आणि 1 मोती असा स्टिच करूयात. हा एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला.
सेम असा स्टिच त्याच्या पुढेही अजून एकदा करून घ्यायचा आहे. 3 शुगर बीड्स आणि 1 मोती. राईट साईडला सेम 2 शुगर बीड्स आणि 1 मोती. यानंतर मागच्या साईडलाही आपण सेम स्टिच करून घेऊयात. ही आपली बुट्टाची डिझाईन आहे. अशा प्रकारे खूप वेगवेगळ्या बुट्टाचे डिझाईन यूज करून आपण हा पॅटर्न तयार करू शकतो. ही आपली बुट्टाची डिझाईन झालेली आहेत. आता दोन्ही साईडनी जी ब्लँक लाईन दिसती आहे तिथे आपण शुगर बीड्सचं स्टिच करून घेणार आहोत. आरीच्या निडलने करते मी शुगर बीडचा स्टिच, ज्याने व्यवस्थित स्टिच आणि फिनिशिंग येईल. दुसऱ्या साईडनेही सेम स्टिच करून घेऊयात. आता ही जी लाईनचं आपण वर्क केलेलं आहे ते सेम आपण बाकी राहिलेल्या लाईन्सवरही करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मी बाकीच्या लाईन्सवरही हे वर्क करून घेतलेलं आहे आणि तयार आहे आपली ब्रायडल डिझायनर स्लीव्स. खूप छान आणि खूप हेवी वर्कमध्ये दिसते ही. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप सोपं वर्क आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.